भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर करून 7 मे रोजी मतदान व 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर या निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण देण्याबाबत सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियोजन करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे, निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार हे ऑनलाईनद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्याकडे नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण त्वरित पूर्ण करण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून त्यानुसार प्रशिक्षण द्यावे. निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी लागत असल्याने अशा कर्मचाऱ्यांना लहान लहान गटात चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रशिक्षण द्यावे. तसेच या निवडणूक कर्मचाऱ्यांना हँड्स ऑन प्रशिक्षण म्हणजेच प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळण्याबाबतचेही प्रशिक्षण उत्कृष्टपणे द्यावे, जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांना ईव्हीएम मशीन योग्य प्रकारे हाताळणे शक्य होईल, अशा सूचना त्यांनी दिल्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.